Hello everyone, welcome to the Ejudisha. Today we are going to learn class 7, chapter number 14, algebraic formulae expansion of squares in practice set 52. आज आपण practice set 52 ला पाहणार आहोत. यादी झालेल्या practice set आपण व्हिडिओ मध्ये टाकलेले आहेत, चॅनल मध्ये टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्यावे. सो आज आपण या फर्स्ट क्वेश्चन ला स्टार्ट करूयात. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन अँड राइट देम इन द प्रोडक्ट फ्रॉम. या ठिकाणी आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, दोन टर्म्स दिलेले आहेत. एक टर्म आहे न्यूमरिकल मध्ये दिलेली आहे आणि दुसरी टर्म आहे 1 चा क्यूब b स्क्वेअर. सो आपल्याला काय करावे लागेल, आधी 201 चे फॅक्टर्स फाइंड करावे लागतील आणि नंतर हे सगळे अवयव सुट्टे करून आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये मांडून घ्यायचे आहेत. सो ते बघा, आता 201 चे आपण फॅक्टर काढायचे आहेत. या ठिकाणी 1 आहेत लास्टला. वन्सचं जे काही प्लेस आहे, वन्स प्लेसवर 1 आहेत, म्हणजे 3 ने आपल्याला ह्याला डिवाइड होऊ शकतं. का तर 3 च्या टेबलमध्ये 21 आहेत. सो बघा आता 3 6 जा 18. सो आपण इथे 6 जा 18 करू. 18 मधून 21 जर मायनस झाले तर इथे 2 उरतात. ओके, 2 उरतात, म्हणजे 3 7 जा 21 म्हणजे 67 आपला आन्सर येतं. सो बघा आता 67 ला कशानेच डिवाइड होत नाही, म्हणून आपण 67 ने डायरेक्ट डिवाइड करू. 67 म्हणजे 67, म्हणजे आपले काय आलेत फॅक्टर इथे 3 and 67 यांचे फॅक्टर आलेत. म्हणून आपण काय करणार आहोत, 3 × 67 घेणार आहोत. ओके, 3 × 67. या ठिकाणी a चा क्यूब आहे म्हणून आपण a ला 3 टाइम्स घेणार आहोत. a आणि b स्क्वेअर आहेत म्हणून b ला आपण 2 टाइम्स घेणार आहोत. b × b. याप्रमाणे आपले हे आन्सर निघेल. ओके, सेकंड पाहून घेऊयात आपण. सेकंड क्वेश्चन 91 xy स्क्वेअर. ओके, आता 91 चे आपण फॅक्टर्स फाइंड करूयात. बघा आता कशाने भाग जाईल आपल्याला, ह्यानी 91 ला 7 ने डायरेक्टली ह्याला भाग जाईल. 7 1 जा 7. या ठिकाणी 2 मायनस राहतात. 7 3 जा 21. आपला आन्सर 13 आलेला आहे. 13 ला पण कशानेच भाग जाणार नाही म्हणून आपण 13 घेणार आहोत. 13 1 जा 13. सो आपले फॅक्टर्स काय आले या ठिकाणी 7 × 13. ओके, x ॲज इट इज, y ॲज इट इज आणि t स्क्वेअर आहे म्हणून t 2 टाइम्स t. ओके, या ठिकाणी आपला आन्सर डन झालेला आहे. ओके, थर्ड क्वेश्चन, थर्ड एक्झाम्पल पाहून घेऊयात आपण. 24 a स्क्वेअर b स्क्वेअर. सो 24 चे फॅक्टर्स आपण आधी फाइंड करूयात. आपल्याला फॅक्टर्सच फाइंड करायचे आहेत. ओके, 2 ने आधी डिवाइड करूयात. 2 1 जा 2, 2 2 जा 4. पुन्हा 2 ने याला डिवाइड होईल. 2 6 जा 12. ओके, पुन्हा 2 ने पण डिवाइड होईल. 2 3 जा 6. पुन्हा काय होईल, 3 1 जा 3. म्हणजे याचे फॅक्टर्स काय आलेले आहेत आपले 2 × 2 × 2 × 3. ओके, a स्क्वेअर मीन्स a 2 टाइम्स, b स्क्वेअर आणि b 2 टाइम्स. ओके, या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे. फोर्थ नंबरचा एक्झाम्पल बघूयात. tr स्क्वेअर अँड s क्यूब. tr स्क्वेअर s क्यूब आपला पुढील एक्झाम्पल आहे. सो t ची व्हॅल्यू काय, t r स्क्वेअर आहे म्हणून r 2 टाइम्स. ओके, देन 6 3 टाइम्स आहे. 6 चा क्यूब आहे म्हणजे 6 3 टाइम्स आहे. 6 × 6 × 6. ओके, या ठिकाणी आपली ही एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. एक्सरसाइज सोपी होती. तुम्हाला फक्त फॅक्टर्स फाइंड करायचे होते. या ठिकाणी तुम्हाला फॅक्टर्स कसे काढायचे हे समजलं असेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व करायला काहीही अवघड नाहीये. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापुढीलही व्हिडिओ असेच पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.